इंस्टाग्राम सुद्धा तोच फॉलो होते बरं का. इंस्टाग्राम जेव्हा मी कंटेंट टाकतो ना, तेव्हा मलाही कळत नाही मी कंटेंट काय चुकीचं टाकतो आता. एकदम मी सगळ्यात पहिले सुरुवातीला निश माझा ठेवला असं की मी फक्त सिलेबसचे म्हणा इंग्लिश स्पीकिंगचे व्हिडिओज टाकणार फक्त बरं का. इंग्लिश स्पीकिंगचे व्हिडिओज टाकणार. त्याच्यानंतर परत कंटेंट चेंज केलं. 1st to 10th पर्यंत CBSE बोर्डचे व्हिडिओज टाकायला लागलो युट्यूबवर बरं का. युट्यूबवर म्हणा इंस्टाग्रामवर डेली रील्स टाकायचो ते बी टाकायला लागलो. बट त्याच्यानंतर मी डेली न्यू हॉटेल्समध्ये जायचो. हॉटेलचे ब्लॉग पण टाकायचो बरं का. असे एखाद्या हॉटेलमध्ये गेलोय त्या हॉटेलमध्ये एखादा पदार्थ खाल्लाय, समोसा खाल्लाय, वडापाव खाल्लाय, पावडा खाल्लाय, काही पण खाल्लंय, त्या हॉटेलविषयी चांगली माहिती म्हणा सगळ्याची अशी कंटेंट चांगला तयार करून डेली युट्यूबवर टाकायचं बरं का. युट्यूबवर म्हणा, इंस्टाग्रामवर म्हणा, फेसबुकला म्हणा. त्याच्यानंतर ते बी लक्षात आलं की ते बी रील्स जास्त चालत नाही असे. तो बी चेंज केला. पहिले एज्युकेशन तो चेंज केला. त्याच्यानंतर परत हॉटेल्स म्हणजे याचे फूड ब्लॉग तयार करायला लागलो ते बी चेंज केलं. त्याच्यानंतर परत स्टडीवर आलो, परत अभ्यासचे कंटेंट टाकायला लागलो ते सुद्धा चेंज केलं. त्याच्यानंतर टाकायला लागलो इमोशनल रिलेटेबल कॉन्टेंट की आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स ना ते सगळे प्रॉब्लेम्स कसे असतात काय असतात ती प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन करून सांगायला लागलो बरं का.